नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 10 बल व बलाचे प्रकार ह्या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत। ह्या पाठाचा अभ्यास मुलांनो आपण मागच्या सेशन मध्ये केलेला आहे ना। आपण अभ्यास याचा मागच्या सेशन मध्ये आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे। मुलांनो, तर पहिला प्रश्न आहे यातला रिकाम्या जागी योग्य शब्द भरून शब्द निवडून लिहा। तर यातला अ आहे मुलांनो की गती डॅश वस्तूंची डॅश बदलण्यासाठी डॅश लावावे लागते। तर काय, आणि हे इथे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला ह्या कंसामध्ये बघा, हे पर्याय दिलेले आहेत। ह्या पर्यायामधले तुम्हाला या गाळलेल्या जागांमध्ये तुम्हाला योग्य शब्द भरायचा आहे। तर डॅश वस्तूची डॅश बदलण्यासाठी डॅश लावावे लागते। तर काय, तर गतिमान वस्तूची काय बदलण्यासाठी, तर दिशा बदलण्यासाठी काय लावावे लागते, तर बल लावावे लागते। मग इथे काय आन्सर येणार, तर गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते। कळलं? पुढचा प्रश्न असा आहे की हत्ती लाकडाचा उंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या उंडक्यावर डॅश डॅश व डॅश ही बले लावलेली असतात। काय, तर हत्ती लाकडाचा उंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या उंडक्यावर डॅश डॅश व डॅश ही बले लावलेली असतात। मग कुठली बले लावलेली असतात, तर स्नायू बल, घर्षण बल आणि गुरुत्वीय बल। कुठलं, तर स्नायू बल। स्नायू म्हणजे हत्ती लाकडाचा उंडका नेतोय की नाही, मग हत्ती लाकडाचा उंडका जमिनीवर ओढून नेताना त्या उंडक्यावर हत्ती काय लावतो, तर स्नायू बल लावतो। आणि घर्षण आणि गुरुत्वीय बल ही बले लावलेली असतात। आता तिसरं गाळलेली जागा आहे, एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला, त्याची डॅश बदलायची असेल तर त्यावर डॅश लावावे लागेल। तर काय, तर त्याची गती बदलायची असेल तर काय करायला लागेल, आपल्याला जर गती बदलायची असेल कुठल्या वस्तूची तर आपल्याला काय लावावं लागतं मुलांनो, तर बल लावावे लागते। कळलं? आता घर्षण बल हे नेहमीच गतीच्या डॅश कार्य करते। काय, तर घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश कार्य करते। कशाच्या, तर विरोधात कार्य करते। कळल्या तुम्हाला या रिकाम्या जागी जे कुठले शब्द योग्य शब्द आहे हे समजलं का, ह्याची उत्तरं। तर डॅश वस्तूची डॅश बदलण्यासाठी डॅश लावावी लागते, गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते। हत्ती लाकडाचा उंडका जमिनीवर ओढून नेताना त्या उंडक्यावर स्नायू, घर्षण व गुरुत्वीय बल ही बले लावलेली असतात। एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला तर त्याची गती बदलायची असेल तर त्यावर काय लावावे लागते, बल लावावे लागते। पुढची गाळलेली जागा काय, हे प्रश्न काय आहे, घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात असते। समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, शोधा पाहू माझा सोबती कोण, म्हणजे जोड्या लावा। तर अ गटामध्ये काय दिलेलं आहे, तर बैलाने गाडी ओढणे। दुसरं काय आहे, क्रेन जड लोखंडी वस्तू उचलणे, ताणकाट्याने वजन करणे, सायकलला ब्रेक लावणे, घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे। आणि ब गटामध्ये काय आहे, तर चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल, स्नायू बल आणि गुरुत्वीय बल आणि घर्षण बल। कळलं? तर आता बैलाने गाडी ओढणे म्हणजे कुठलं बल असेल सांगा बरं ह्यातलं, ब गटामधलं, तर बैलाने गाडी ओढणं हे स्नायू बल आहे। कळलं? आता क्रेनने जड लोखंडी उचलणे, काय, तर क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे, तर ते काय असतं, तर क्रेनमध्ये चुंबक असतं, मग हे चुंबकीय बल। कुठलं, तर चुंबकीय बल। ह्याची जोडी क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे ह्याची जोडी कशाला लागेल, तर चुंबकीय बल। ताण काट्याने वजन करणे हे कसलं बल, तर गुरुत्वीय बल। कळलं? सायकलला ब्रेक लावणे हे कसलं बल, तर घर्षण बल। कळलं? आणि घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे हे कुठलं बल, तर हे स्थितिक विद्युत बल। समजलं? या जोड्या लावा हे ह्याचं उत्तर समजलं का तुम्हाला? जसे बैलाने गाडी ओढणे स्नायू बल, क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे चुंबकीय बल, ताणकाट्याने वजन करणे ताणकाट्याने वजन उचलणे गुरुत्वीय बल, सायकलला ब्रेक लावणे घर्षण बल, घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे कुठलं बल, तर स्थितिक विद्युत बल। समजलं? आता मुलांना पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे की खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत तर ती ओळखा। आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक बल कार्यरत आहेत, म्हणजे कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचे असतात।
आहेत. तर दिलेला आहे याच्यामधला उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू. हे कुठले बल असेल तर एखादी वस्तू पडते किंवा फळ पण पडतं, ते कुठल्या ह्याने पडतं तर गुरुत्वीय बलाने. कुठलं बल असेल तर गुरुत्वीय बल. आता आकाशातून जाणारे विमान. आता आकाशातून जाणारे विमान, मग ह्या उदाहरणामध्ये किती बल आहेत? जसे की यांत्रिक बल आहे, कळलं, स्नायू बल, कारण विमान चालवतो कोण, पायलट चालवतो की नाही, म्हणजे स्नायू बल. घर्षण बल, गुरुत्वीय बल, कळलं. आता उसाच्या चरकातून रस काढताना, तर उसाच्या चरकातून रस काढताना स्नायू बल, यांत्रिक बल आणि घर्षण बल, कळलं, ही बल कार्यरत असतात. तर ह्या उदाहरणामध्ये कुठली, धान्य पाखडले जात असताना स्नायू बल आणि गुरुत्वीय बल, कळलं. कुठल्या तर उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू गुरुत्वीय बल, आकाशातून जाणारे विमान यांत्रिक किंवा स्नायू आणि घर्षण गुरुत्वीय बल, घर्षण बल आणि गुरुत्वीय बल, ही बल कार्यरत असतात. उसाच्या चरकातून रस काढताना कुठलं बल तर स्नायू बल, यांत्रिक बल आणि घर्षण बल. धान्य पाखडले जात असताना स्नायू बल आणि गुरुत्वीय बल कार्यरत असते, कळलं. मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचा आहे स्नायू बल. आता स्नायू बल म्हणजे काय ते आपण आता त्याचं उत्तर पाहूया आणि त्याचं उदाहरण पण पाहूया. आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडं यांचा वापर करून आपण हालचाल करतो, कळलं. हातांच्या आणि पायांच्या मदतीने विविध हालचाली करतो, कार्य करतो आणि यावेळी आपण स्नायू बलाचा वापर करतो. उदाहरणार्थ, हातगाडीवाला आपल्या स्नायू बलानेच हातगाडी ओढतो, किंवा आपण म्हणजे आपण सगळ्या जे काही कामं करतो, बॅगा उचलतो, हे सुद्धा कशाने आपण तर स्नायू बलानेच आपण बॅगा वगैरे उचलतो, कळलं. आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे यांचा वापर करून आपण हालचाल करतो, हातांच्या आणि पायांच्या मदतीने विविध कार्य करतो. यावेळी आपण स्नायू बलाचा वापर करतो. उदाहरणार्थ, हातगाडीवाला आपल्या स्नायू बलानेच हातगाडी ओढतो, कळलं. स्नायू बल म्हणजे काय. आता गुरुत्वीय बल म्हणजे काय ते पाहूया, त्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते, कळलं काय. तर पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते. आपण जेव्हा आपल्या झाडावरून जेव्हा फळ पडतं ते खालीच पडतं की नाही, वरती जात नाही. म्हणजे काय, तर पृथ्वी आपलं बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते. याला काय म्हणतात, गुरुत्वीय बल असे म्हणतात, कळलं. उदाहरणार्थ, उड्डाण करणारे विमान किंवा रॉकेट. तर गुरुत्वीय बलाच्या विरोधात यांत्रिक बल लावून उड्डाण करतं, कळलं काय. तर उड्डाण करणारे विमान किंवा रॉकेट गुरुत्वीय बलाच्या विरोधात यांत्रिक बल लावून उड्डाण करतं. म्हणजे विमान वरती जातं, रॉकेट सुद्धा वरती जातं, पण पृथ्वी काय करते तर पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते. त्याला काय म्हणतात, गुरुत्वीय बल म्हणतात. पण उड्डाण करणारे विमान आणि रॉकेट काय करतात तर ते वरती जातात की नाही, मग ते गुरुत्वीय बलाच्या विरोधात यांत्रिक बल लावून उड्डाण करतात, कळलं. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो. पुढचा प्रश्न कुठला आहे तर यांत्रिक बल. काय यांत्रिक बल म्हणजे काय ते आपण उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. तर त्याचं उत्तर आपण बघणार आहोत. तर विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळी यंत्रे आपल्या कामात मदत करतात, हो की नाही. तर त्यामुळे काय होतं तर आपलं काम सोपं जातं. आपण पहिलं जर आता आपण मिक्सरमध्ये वाटण करतो, पहिलं आपण पाट्यावर वाटण करायचो, तेव्हा काय होतं काय आपला वेळ पण जायचा आणि आपल्याला मेहनत सुद्धा जास्त लागायची. पण आता आपण चटकन मिक्सर लावतो आणि मग काय आपण चटणी हवी ती बनवतो. पण पूर्वी तसं करायचं नाही, पूर्वी तसं व्हायचं नाही. मग त्यामुळे आपण पाटा घ्यायचो वापरायला आणि मग त्याच्यामुळे आपले श्रम आणि वेळ हे दोन्ही वाया जायचे, हो की नाही. म्हणजे काय तर विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळी यंत्रे आपल्या कामात मदत करतात. त्यामुळे कामं सहज व सोपी होतात. यंत्राच्या लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात तर यांत्रिक बल असे म्हणतात. काय तर यंत्राच्या लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात, यांत्रिक बल असे म्हणतात. उदाहरणार्थ, कपडे धुण्याचे मशीन, फूड प्रोसेसर, समजलं. आता पुढचा प्रश्न आहे स्थितिक विद्युत बल. काय तर स्थितिक विद्युत बल. तर काही प्रकारच्या पदार्थामध्ये घर्षणाने विद्युत भर निर्माण होतो. काय तर काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युत भर निर्माण होतो.
अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं. आपण जेव्हा पाठ शिकलो तेव्हा आपण एखादी फणी आपण केसावरून जेव्हा आपण घासून घेतली आणि त्याच्या जवळ जर कागदाचे कपटे नेले तर ते कागदाचे कपटे कसे होतात तर त्या फणीला चिकटतात, हो की नाही. म्हणजे काय होतात आणि चिकटतात त्याला म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये तर स्थितिक विद्युत बल निर्माण होतं. कळलं. म्हणून तर काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. उदाहरणार्थ रबर आणि एबोनाइट पासून बनवलेल्या वस्तूत तयार होणारे स्थितिक विद्युत बल. कळलं. मुलांनो आता पुढचा आहे घर्षण बल. आता घर्षण बल म्हणजे काय ते आपण पाहूया, त्याचं उत्तर पाहूया. तर दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घर्षण करतात तेव्हा घर्षण बल तयार होते. घर्षण बल गतीच्या विरोधात काम करतं. काय करते? गतीच्या विरोधात काम करतं. आता उदाहरणार्थ कसं ते पहा. चालत्या वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो. काय म्हणजेच काय तर घर्षण बल गतीच्या विरोधात काम करतं. आपण जेव्हा ब्रेक लावतो चालत्या वाहनाला तेव्हा ते वाहन थांबतं की नाही, म्हणजेच काय तर घर्षण बळ गतीच्या विरोधात काम करतं. चालत्या वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो. कॅरम खेळताना घर्षण बलाचा व्यत्यय येऊ नये म्हणून आपण कॅरम बोर्डवर काय टाकतो मुलांनो? पावडर टाकतो की नाही. म्हणून काय तर आपल्याला जेव्हा कॅरम खेळतो तुम्ही तेव्हा तुम्ही कॅरम बोर्डवर का पावडर टाकता की कॅरम बोर्ड म्हणजे कॅरम खेळताना घर्षण बळाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते. कळलं. आता चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे काय तर चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. मोठे जेव्हा क्रेनमध्ये मोठ्या क्रेनमध्ये चुंबक वापरलं जातं. कशासाठी तर वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी क्रेनमध्ये म्हणजे क्रेनचा वापर करतात आणि मग त्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करतात. कळलं. चुंबकीय बल म्हणजे काय तर चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. मोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून जड वस्तू उचलल्या जातात. मोठमोठ्या बंदरांमध्ये कचरा डेपोमध्ये वस्तूंची हलव करण्यासाठी क्रेनचा वापर करतात आणि मग अशा क्रेनमध्ये काय असतं तर चुंबक बलाचा वापर केला जातो. कळलं. आणि मग त्या चुंबकाच्या बलाला काय म्हणतात तर चुंबकीय बल असे म्हणतात. तुम्हाला समजलं घर्षण बल आणि चुंबकीय बल यांचे उत्तर समजली असतील. तर आज आपण काय पाहिलं तर आपण बल आणि बलाचे प्रकार या पाठाचा आपण स्वाध्याय पाहिला. आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा याच पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत.